या स्पर्धेमध्ये ज्याचे उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालेले आहे तो उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे कारण प्रत्येक गोष्टीचा विचार केला गेला तर नक्कीच या स्पर्धेमध्ये ज्याचा जबरदस्त परफॉर्मन्स राहिलेला आहे त्या हिशोबामध्ये हा पारितोषिक त्याला घोषित केला जातोय बेस्ट फिल्डरचा सायकल आहे ती सायकल आणि त्याचबरोबर सुंदर ट्रॉफी आहे टोटल त्या खेळाडूचे 96 पॉइंट आहेत आणि तो खेळाडू आहे वहाल संघाचा सुदेश सालुंके ओढापण वहाल संघाचा सुदेश सालुंके ठरला या स्पर्धेचा उत्कृष्ट फिल्डर 96 पॉइंट्स तर सुदेश सालुंकेला आपण देतोय हा पारितोषिक तर सुदेशला आपण बेस्ट फिल्डर हा अवॉर्ड आपण दिला जातोय आणि या स्पर्धेचा उत्कृष्ट बॉलर आहे तो कोपरा संघाचा जिनीत पवार या स्पर्धेमध्ये तब्बल ज्याच्या नावावरती 6 विकेट्स आपण पाहिल्यात जबरदस्त गोलंदाजी त्याची राहिलेली आहे तर जिनीत पवार हा ठरला या 98 पॉइंट्स त्याच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलेत बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेचा आपण जिनीत पवारला देऊन सन्मानित करतोय तर या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन ऑफ दिस टुर्नामेंट ज्या खेळाडूच्या नावावरती 91 पॉइंट आहेत जबरदस्त खेळ त्याचा राहिलेला आहे ऍज अ फलंदाजी करत असताना तो खेळाडू आहे प्रणय म्हात्रे शिवकर सहारा शिवकर संघाचा प्रणय म्हात्रे ठरला या सामन्याचा बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट तर चला ओनली 91 रन्स बॅटिंग मध्ये आपल्याला त्याच्या पाहायला मिळालेले आहेत तो खेळाडू आहे सहारा शिवकर संघाचा प्रणय म्हात्रे त्याला दिला जातो हा पारितोषिक तर या स्पर्धेचा 6व्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो संघ आहे वोडाफोन वहाल टीम या स्वर्गीय जीवा भोईर स्मृती चषकामध्ये 6व्या क्रमांकावरती मानांक राहिलेला आहे 6व्या क्रमांकाचा पारितोषिक इथे देऊन रोख रक्कम 30,000 आणि त्याचबरोबर सुंदर अशी ट्रॉफी तर नक्कीच वोडाफोन वहाल संघाचे खेळाडू आणि त्याचबरोबर आमचे श्रीमंत घरत हे देखील इथे आलेले आहेत त्यांच्या शुभ हस्ते त्यांना आपण ही ट्रॉफी आणि त्याचबरोबर कॅश प्राइज देऊन सहारा वोडाफोन वहाल संघाला सन्मानित केलं जातंय क्रमांक 6 स्वर्गीय जीवा भोईर स्मृती चषकामध्ये हा संघ ठरलाय त्याचबरोबर 5व्या क्रमांकावरती संघ राहिलाय स्वर्गीय राजेश दादा नेरुलकर प्रतिष्ठान टेंबिवली हा संघ ठरलाय या स्पर्धेचा 5व्या क्रमांकाचा मानकरी तर चला टेंबिवली टीम रोख रक्कम 30,000 आणि त्याचबरोबर सुंदर अशी ट्रॉफी
देऊन स्वर्गीय राजेश दादा प्रतिष्ठान टेंबिवली संघाला इथे सन्मानित केलं जाईल। याचबरोबर या स्पर्धेचा चतुर्थ क्रमांकाचा मानकरी संघ आहे प्रणय 11 सहारा शिवकर। तर चला शिवकर संघ स्पर्धेचा चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय। रोख रक्कम 35,000 आणि त्याचबरोबर सुंदर अशी ट्रॉफी देऊन त्या संघाला सन्मानित केलं जात आहे। हा 7 खेळाडूंमध्ये ते इथे जिंकलेले आहेत, परंतु पुढे आता 7 नका सगळे या। त्यानंतर तृतीय क्रमांकाचा मानकरी या स्पर्धेचा ठरला आहे। संघ आहे शीतल एन शिलेबन डीसीसी कोपरा संघ ठरला या स्वर्गीय जीवा भोईर स्मृती चषकाचा तृतीय क्रमांकाचा मानकरी। तर यायचं आहे आपण कोपरा संघ। या स्पर्धेमध्ये दरवर्षी हा संघ बक्षीस पात्र चांगल्या क्रमांकावरती असतो। गेल्या वर्षी देखील मागच्या वेळेला देखील हा संघ क्वालिफाय झाला होता बक्षीस पात्र मध्ये। जिनीत पवार चला या स्पर्धेमध्ये एक आदत किंग खोंड देखील मिळाला होता। अशी स्पर्धा चला आता आपण मॅन ऑफ द सिरीज आणि त्याचबरोबर प्रथम आपण द्वितीय क्रमांक देणार आहोत। तर द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक आहे रोख रक्कम 75,000। तर याचबरोबर आमचे सन्माननीय माजी नगरसेवक संतोष भोईर माजी सरपंच यांचं इथे आगमन झालेलं आहे। तर संतोष स्वागत आहे तुमचं। दीपक भोईर आलेले आहेत। तर या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी जीवा 11 जितू 11 जय हनुमान नेरे संघ ठरला या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी। तर चला टीम नेरे यायचा आपण। जीवा 11 या नावाने हा संघ मात्र इथे उतरला आणि नक्कीच नेहमीच या संघाला समाधान वेळ पुरस्कृत करत असतात। चांगला खेळ त्यांचा नेहमीच राहत असतो या स्पर्धेमध्ये। या दादा या चला आपण देतोय नेरे संघाला तृतीय क्रमांकाचा मानांक। खऱ्या अर्थाने त्यांनी मात्र रायगड वासियांची मन मगाशी जिंकली, कारण तो सामना मात्र संपूर्ण बऱ्याच संख्येने प्रेक्षक लाईव्हच्या माध्यमातून सामना पाहत होते, अनेक व्ह्यूअर्स होते, कारण सामना तेवढा ताकदीचा झाला होता। टेंबिवली वर्सेस नेरे 73चा लक्ष्य 4 ओव्हर मध्ये मात्र पूर्ण केलाय 5 चेंडू राखून। तो एक रेकॉर्ड। यस बाली अभिनंदन। तर आपण मॅन ऑफ द सिरीज कडे वळणार आहोत। 3 मॅन ऑफ द सिरीजचे पारितोषिक आहेत। तर 3 नंबरचा पारितोषिक मॅन ऑफ द सिरीजचा आपण इथे देणार आहोत। तो या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूने 4 मॅच केलेला आहे, टोटल पॉइंट आहेत 34 बॉल मध्ये 102 धावांची बहादर केली। 4 षटक फेकत असताना 3 विकेट त्याने प्राप्त केल्या। टोटल पॉइंट त्याचे आहेत 117। तो खेळाडू आहे ज्याच्या नावावरती ही LED टीव्ही जाईल। तो खेळाडू आहे प्लेयर ऑफ द टुर्नामेंट प्रतीक पाटील। टेंबिवली संघाचा प्रतीक पाटील ठरला या सामन्याचा
प्लेअर ऑफ द या स्पर्धेचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. तर यावं प्रतीक. तर आमचे संतोष भोईर, समाधान भोईर, राज महादे, सचिन नितीन भोईर, दीपक भोईर यांच्या उपस्थितीमध्ये हा पारितोषिक दिला जातोय. तर या स्पर्धेचा आता मात्र जो पारितोषिक आहे तो द्वितीय क्रमांकाची मॅन ऑफ द सिरीज फ्रीज आहे. तो खेळाडू आहे या स्पर्धेचा. टोटल ज्या खेळाडूने 6 मॅच खेळलेल्या आहेत, 83 रन 28 चेंडूंमध्ये 6 षटक फेकत असताना 7 विकेट ज्याच्या नावावरती राहिलेल्या आहेत तो खेळाडू आणि त्याचे टोटल पॉइंट आहेत 118 पॉइंट. एका पॉइंटने मात्र हा खेळाडू 2 नंबर प्राइज वरती आलेला आहे, फ्रीज वरती आलेला आहे. तर प्रत्येकचे पॉइंट 117 होते, इथे 118. तो खेळाडू आहे सचिन मोरे, नेरे संघाचा. सचिन मोरे ठरला या स्पर्धेचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट 2. ज्याला दिला जातोय हा फ्रीज. जबरदस्त फ्रीज आहे. संतोष शेठ, आजकाल क्रिकेटमध्ये अनेक अशा गोष्टी आलेल्या आहेत जे खेळाडूंना खास लुभावणे आले असतात. तर आमचे एवढ्या रात्रीमध्ये देखील संतोष शेठ भोईर उपस्थित आहेत. ही देखील विशेष बाब. खरोखरच क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व, जवळून त्यांनी क्रिकेट पाहिलेलं आहे. सचिन मोरे, अभिनंदन असेल. सचिन, थोडस जास्त बोलू नये आपण. प्लीज. चला ठीक आहे, काय हरकत नाहीये. तर आता मात्र या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ दिस टुर्नामेंट महत्वाचा पारितोषिक. त्या अगोदर आपण प्रथम क्रमांक आपण देणार आहोत. आपण नेहमीच पाहतो तोलादा बचकुडची त्या संघाचे पुरस्कर्ते आणि ज्यांच्या माध्यमातून ही मॅन ऑफ द सिरीजची स्कूटी आम्हाला प्राप्त करून दिलेली आहेत ते नितीन गावण, गाथा 11 टीमचे पुरस्कर्ते. आणि या स्पर्धेमध्ये ज्यांनी मॅन ऑफ द सिरीज साठी जी स्कूटी आम्हाला पुरस्कृत करून दिलेली आहे तर नितीन गावंड इथे असतील तर या आपण. चला आपण मॅन ऑफ द सिरीज कडे बोलणार आहोत. या स्पर्धेचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट जी स्कूटी आहे ती प्रथम इथे आपण देतोय. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट 1 तो खेळाडू आहे, कारण 3 सिरीजला पारितोषिक होतं. 3 नंबरला टीव्ही, 2 नंबरला फ्रीज आणि 1 नंबरला ही बाईक आहे. तर ती बाईक आपण इथे देणार आहोत. खेळाडू आहे आणि त्याचबरोबर ज्याच्या नावावरती या स्पर्धेमध्ये तब्बल 5 मॅच तो खेळला,
5 मॅच मध्ये 47 बॉल खेळून 135 धावांची बहादर खेळी त्यांनी साकारली आहे. आपल्या संघासाठी ओनली वन बॅट्समन 135 धावा ज्याच्या नावावरती आहेत तो खेळाडू आहे खारकोपर संघाचा हर्षद ठाकूर. जरा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो हर्षद ठाकूर साठी. जबरदस्त वन मॅन आर्मी काय खेळ केलाय. निसट ते सामने मात्र त्यांनी जिंकून दिले आणि या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट म्हणून या पारितोषिकावरती त्याचं नाव राहिलेलं आहे. हर्षशी थोडीशी चर्चा आपण करणारच आहोत कारण महत्वाचा हा पारितोषिक आहे. हर्षद 135 धावांची खेळी या स्पर्धेमध्ये त्यांनी साकारलेली आहे. ओनली वन बॅट्समन. खरं फार असे कमी खेळाडू असतात की एकाच बाजूवरती अशा पारितोषिक मिळवत असतात. त्यातील हा हर्षद ठाकूर आज या स्वर्गीय जीवा भोईर स्मृती चषकातील प्रथम जो क्रमांक आहे ज्या पद्धतीने ही बाईक आहे प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी. तर हर्षद काय सांगशील एकंदरीत करिअर मधली ही सेकंड बाईक नक्कीच आम्हाला माहिती मिळालेली आहे. तर आज जो परफॉर्मन्स या स्पर्धेमध्ये राहिलेला आहे जीवा भोईर स्मृती चषकामध्ये त्याबद्दल काय सांगशील? खरं सांगायचं पहिला आयोजकांचा धन्यवाद कारण की आयोजन खूप चांगलं आहे. आम्हाला चान्स दिली त्यांनी खेळायला. बाकी सांगायचं तर आमची पूर्ण टीम समोरच आहे. त्यांच्यामुळे अशक्य आहे कारण की ते सगळे पूर्ण 11च्या 12 जण मेहनत करत असतात आणि बघा त्याचं मन देखील भरून आलेलं आहे. तर ही दुसरी बाईक आम्हाला समजलेला आहे. तर एकंदरीत आज आयोजनाबद्दल तुम्ही सांगितलेलं आहे टीम बद्दल देखील सांगितलेलं आहे. तर हर्षद खारकोपर संघ उलवे नोड मधला एक अतिशय ताकदवर संघ आहे. तर यापुढे प्रयत्न काय असतील तुमचे कशा पद्धतीने खेळ करण्याचा प्रयत्न असेल? नक्कीच सीझन स्टार्ट झाल्यापासून आमचा थोडा बॅट पॅच चालू होता. ट्रॉफीज येत नव्हत्या वारंवार सेकंड राऊंड थर्ड राऊंड असा लॉस चालू होता आणि हा सर्व हातातल्या मॅचेस जात होत्या. परंतु आम्ही गेल्या काही दिवसापासून थोडा परफॉर्मन्स चांगला होता. टीमचा पूर्ण टीम चांगली गेली. बॅटिंग होत नव्हती बॅटिंग चांगली होते. बॉलिंग आमची नेहमीची स्ट्रेंथ आहे. यस क्या बात आहे. सांगितलेलं त्यांनी थोडासा बॅक पॅच वरती संघ होता परंतु प्रयत्न केले आणि प्रयत्नाला यश लाभला. हर्षदला यश लाभला संघाला यश लाभला. तर अभिनंदन टीम खारकोपर आपलं मनपूर्वक अभिनंदन. आज या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज स्कूटी मिळालेली आहे. सुदाम नाईक देखील आहे इथे. हा खारकोपर प्रवीण गायकरने सांगितलेलं आहे सुदाम नाईक नक्कीच एक काळ हा खेळाडू देखील गाजवून सोडेल. चला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देखील आपण इथे देतोय. चला टीम खारकोपर संघ ठरला स्वर्गीय जीवा भोईर स्मृती चषकाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी. चला प्रतीक बाबा नियोजन पाहिला आणि खऱ्या अर्थाने आज जीवा भोईर स्मृती चषकाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो संघ आहे खारकोपर. या संघाचं अभिनंदन. जे हनुमान खारकोपर संघ खरोखरच आज तुम्ही या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला त्याबद्दल आयोजक कमिटीच्या वतीने संपूर्ण क्रीडा रसिकांच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार व्यक्त केले जात आहे. अभिनंदन केलं जात आहे.